तर बिहारच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठी घडामोड घडते। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आता राज्यसभेवर जाणार आहेत। नितीश कुमार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी आता चर्चा सुरू झाली। नितीश कुमार यांचा मुलगा निशांत यांना बिहारचं उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची ही चर्चा बिहारमध्ये सुरू आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार आहेत आणि त्यामुळे मग त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री पद निशांत यांना दिले जाण्याची शक्यता आता तशी चर्चा सुरू झालेली आहे। तर बिहारचं मुख्यमंत्री पद भाजपकडे जाणार अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। बिहारचे मुख्यमंत्री सध्या नितीश कुमार आहेत, ते आज अर्ज दाखल करतील। राज्यसभेचे उमेदवार म्हणून ते राज्यसभेवर जाणार आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित असणार आहेत अशी माहिती मिळते। तर नितीश कुमार यांचा मुलगा निशांत यांना बिहारचं उपमुख्यमंत्री पद यानंतर दिले जाऊ शकते। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, बिहारच्या राजकारणात आणि काही अंशी राष्ट्रीय राजकारणावर सुद्धा परिणाम होईल, महत्त्वाची बातमी असं म्हणावं लागेल। शिवाजी, अगदीच नितीश कुमार आणि बिहार एक वेगळं नातं राहिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वेळेस नितीश कुमार यांनी बिहारमध्ये शपथ घेतलेली आहे आणि बिहारच्या जनतेशी त्यांची एक वेगळी नाळ आहे। त्यामुळे एक भावनिक वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं आणि काही लोकांच्या मनामध्ये असं होतं की नितीश कुमार यांना भाजप दिल्लीमध्ये पाठवतंय। मात्र त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी दिल्लीमध्ये जाऊ इच्छितो आहे आणि बिहारच्या जनतेने जे इतक्या वेळेस त्यांना मुख्यमंत्री केलं त्यासाठी त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार देखील मानलेले आहेत आणि आता ते देशाच्या संसदेमध्ये जाऊन त्याच्या सगळ्या संदर्भात कार्य करतील आणि माझं मार्गदर्शन या सरकारला असेल, जे नवीन सरकार बनेल त्याला, असं नितीश कुमार यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अमित शहा हे बिहारमध्ये पोहोचलेले आहेत, सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी गाठीभेटी सुरू आहेत आणि दुसरी बाब म्हणजे आता संसदीय दलाची विधिमंडळ पक्षाची जी बैठक आहे ती बोलवण्यात आली आहे। त्याच्यामध्ये नितीश कुमार जे आहे फायनल जो मुख्यमंत्री होईल त्याचं नाव जाहीर करतील। आता तो मुख्यमंत्री भाजपचा असेल की नितीश कुमार यांच्या पक्षाचा हे पाहणं महत्त्वाचं आहे। ऐतिहासिकरित्या जी माहिती मिळते त्यानुसार बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे। आतापर्यंत बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री झालेला नाही, त्यामुळे पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री या ठिकाणी होणार आहे। त्याच बिहारमधून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन देखील येतात। थोडक्यात ज्या राज्यामधून राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे आहेत त्या राज्याचा मुख्यमंत्री देखील भाजप करण्याचा प्रयत्न करेल आणि ही एक ऐतिहासिक घटना असेल। इतक्या वर्षाचा नितीश कुमार यांचा कार्यकाळ, 10 वेळा त्यांनी 2025 मध्ये शपथ घेतली होती। या अगोदर रेल्वे मंत्री, कृषी मंत्री, त्यानंतर दळणवळण मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। 2005 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले। 2005 ते 2014, 2015 ते 2017, 2017 ते 2022, 2022 पासून पुन्हा मुख्यमंत्री आणि नंतर 2025 ला आपल्याला माहिती पुन्हा शपथ घेतली। वेगवेगळ्या पक्षांसोबत त्यांनी साठगाठ करून सत्तेत कायम राहण्याचं काम केलं आणि आता ते नितीश कुमार जे नाही, खरं शिवाजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता हे हा सगळा त्यांचा या पुढचाही प्रवास पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान नितीश कुमार यांनी एक पोस्ट केलेली आहे, त्यांनी त्या एक पोस्ट मध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। नितीश कुमार यांनी एक पोस्ट केलेली आहे, त्या एक पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलंय, पिछले 2 दशक से भी अधिक समय से अपना विश्वास एवं समर्थन मेरे साथ लगातार बनाए रखा है। त्यांनी जनतेचे आभार मानलेले आहेत। तर संसदीय जीवन शुरू करने के समय से ही मेरे मन में एक इच्छा थी कि बिहार विधानमंडल के दोनों सदनों के साथ संसद के भी दोनों सदनों का सदस्य बनू। अर्थात लोकसभा आणि राज्यसभेविषयी ते बोलतायत, त्यांची ही इच्छा होती असं त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। इसी क्रम में इस बार हो रहे चुनाव में राज्यसभा का सदस्य बनना चाह रहा हूं। त्यांची ती इच्छा आहे, मैं बनना चाह रहा हूं, मला राज्यसभेवर जायचं आहे असं नितीश कुमार यांनी या पोस्ट मध्ये आवर्जून उल्लेख केलेला है। तर मैं आपको पूरी ईमानदारी से विश्वास दिलाना चाहता हूं कि आपके साथ मेरा यह संबंध
भविष्य में भी बना रहेगा एवं आपके साथ मिलकर एक विकसित बिहार बनाने का संकल्प पूर्ववत कायम रहेगा। जो नई सरकार बनेगी उसको मेरा पूरा सहयोग एवं मार्गदर्शन होगा। आता त्यांच्यानंतर मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होईल त्या व्यक्तीला संपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचं सुद्धा या पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी म्हटलेलं आहे। तर राज्यसभेवर जाण्याची इच्छा त्यांची स्वतःची आहे। हा निर्णय नितीश कुमारांचा स्वतःचा आहे हे सुद्धा या पोस्टमध्ये नितीश कुमारांनी स्पष्ट केलं।